नमस्कार. वयाच्या दीर्घकाळापर्यंत जर तुम्हाला व्यवस्थित हालचाल करायची असेल, उत्तम आयुष्य एन्जॉय करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे पाय व्यवस्थित असणं, पाय मजबूत असणं. त्यामुळे आजचे हे सोपे 6 व्यायाम आहेत, जे साधे सोपे खुर्चीवर बसून करता येण्याजोगे, परंतु जे तुमचे पाय मजबूत बनवतील. मग फक्त 40 नंतरच्याच लोकांनी हे करायचे का? तर नाही. ज्यांचा दिवसभर बसून डेस्क जॉब आहे आणि त्यामुळे त्यांच्या पायांची पुरेसा व्यायाम होत नाही, हालचाल होत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा चेअरवर बसल्या बसल्या करण्याचे अतिशय छान व्यायाम आहेत. चला तर बघूयात हे व्यायाम कसे करायचे आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्यायामांना. व्यायामांसाठी आपल्याला हवी आहे एक खुर्ची. खुर्ची शक्यतो जिचे बसण्याचा हा जो भाग आहे तो सपाट असेल अशी असावी. मागे तिला अशा प्रकारचा स्लोप नसावा. जर मागे खड्डा असेल तर बसल्यावर जर तुम्ही मागे सरकत असाल तर त्या खुर्चीच्या टोकावर आपल्याला बसायचंय, फार मागे जाऊन असं बसायचं नाहीये. कम्फर्टेबली खुर्चीच्या टोकावर येऊन आपल्याला बसायचंय आणि पाय अशा रीतीने खाली ठेवलेले आहेत. पाय असे ठेवलेले आहेत की तळपाय व्यवस्थित जमिनीवर टेकलेले आहेत, पायांची बोट समोरच्या दिशेने आहेत आणि मांडी आणि पोटऱ्या ह्यांचा 90 अंशाचा कोन होईल अशा प्रकारे आपण बसलेलो आहोत. पहिला जो व्यायाम आहे तो आहे पायाच्या बोटांचा आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा पायाची बोटे अशी खालच्या दिशेने आतमध्ये ओढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ती वरच्या दिशेने आणत ताणणार आहोत, आतमध्ये खेचत ताणणार आहोत. पुन्हा एकदा बोट आतमध्ये आणि वर. हा अतिशय सोपा परंतु पायाच्या बोटांसाठी खूप महत्वाचा व्यायाम आहे. शक्यतो ज्यांचं लेग सर्क्युलेशन, आपण जे ब्लड सर्क्युलेशन इन लेग म्हणतो, कधी कधी पायाच्या बोटांना मुंग्या आल्यासारख्या वगैरे वाटणं, त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा व्यायाम आहे. ह्याचे आपण 10 काउंट करून झाले की त्याच्यानंतर आपण वळूयात अँकलकडे, म्हणजे पायाच्या घोट्यांकडे. पायाच्या घोट्यांचा व्यायाम करण्यासाठी आता आपण काय करणार आहोत तर सावकाश पायाच्या टाचावर उचलायच्यात आपल्याला. पायाची बोट जमिनीवरच आहेत, टाचावर उचललेले आहेत. किती जास्त उचलता येतील ह्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नंतर सावकाश टाचा खाली आणायच्या आणि पायाची बोट वर पायाचा पुढचा भाग वरती उचलायचा आहे. बोट नाही, फक्त संपूर्ण पुढचा भाग टाच खाली राहील. बोट खाली, टाच वर उचलायचे, टाच खाली, बोट वर उचलायचे. म्हणजे अँकल हा जो घोट्याचा जॉईंट आहे ह्याची मुवमेंट होईल असं आपल्याला पायाची हालचाल ही करायचं आहे. पुन्हा एकदा आपण ह्याचे 10 काउंट्स करणार आहोत. ह्याच्यानंतर जो पुढचा व्यायाम आहे त्याच्यासाठी आपण आपले दोन्ही हात असे खुर्चीच्या बाजूला ठेवणार आहोत. खुर्चीच्या बाजूला हात ठेवताना फार असे हात दाबून त्याच्यावर वजन टाकायचं नाही. हात आपण शक्यतो फक्त आधारासाठी घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर सरळ बसायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि उजवा पाय सावकाश आपल्याला आहे त्याच तळव्याच्या रेषेमध्ये हळूहळू हळू वर उचलायचा आहे. हा जो पाय आहे तो आपण आतमध्ये नाही खेचत आहोत, छातीच्या दिशेने नाही आणत आहोत. आपली जी मांडी आणि पोटरी आहे ह्यांचा जो 90 अंशाचा कोन आपण ठेवलाय तो कायम ठेवत हा गुडघा सरळ आकाशाच्या दिशेने आपल्याला वर उचलायचा आहे. पाय हे करत असताना तिरका जाणार नाही याच्याकडे मात्र लक्ष द्यायचंय. म्हणजे पाय वर उचलत असताना असा बाहेर जायला, गुडघा बाहेर जाता कामा नये. एका सरळ रेषेमध्ये हा पाय वर जाईल. कुठपर्यंत वर घेता येतो पहा आणि तो सावकाश खाली टेकवायचा आहे. आता हे करत असताना पाय वर येईल तसं आपण मागे जायचं नाहीये खुर्चीवर, किंवा पाय वर येईल असं आपण पुढे वाकायचं नाही. अप्पर बॉडी जी आहे ती आपली स्ट्रेट राहील. फक्त हा पाय आपल्याला वर उचलायचा आहे, पाय सरळ रेषेमध्ये खाली न्यायचा आहे. 1 अँड डाऊन. ओके. ह्या पायाचे असे 10 काउंट झाले की आपण दुसरा पाय करणार आहोत. किती वर उचलता येतो पाहायचं, सेम रेषेमध्ये खाली. गुडघ्या आकाशाच्या दिशेने वर उचलतोय, आतमध्ये खेचत नाही आपण. पुन्हा एकदा ह्या पायाचे सुद्धा 10 काउंट्स करायचे. पाय खूप झपझप असे वर खाली करायचे नाहीयेत आपल्याला. खूप हळूवार, माइंडफुली प्रत्येक हालचालीवर आपलं कंट्रोल ठेवत आपल्याला हे व्यायाम करायचे. हे ज्यांना खूप सोपं वाटत असेल त्यांनी दोन्ही हात इथे ठेवा आणि पाठ सरळ ठेवून असे आपण मागे न जाता आपल्याला दोन्ही पाय एकाच वेळी वर उचलता येतात का ह्याचा प्रयत्न करा. पाय शक्यतो खाली आणताना असे धपकन खाली आणायचे नाहीयेत. पाय खाली आणताना खरा कस लागतो, कंट्रोल वेने खाली आणायचे. ओके. ह्याच्यानंतर पुढचा जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला उजवा पाय फक्त उचलून सरळ करायचा आहे. हा पाय जेव्हा आपण सरळ करणार आहे त्यावेळी
आता जरुरी नाही की प्रत्येकाचा पाय असा सरळ येऊन तो 90 अंशापर्यंत यावा. ओके. आणि तो उचलत असताना सुद्धा अशी कंबर उचलून पाय उचलायचा नाही आपल्याला. आपण बसलेलेच असू, आपला हा पाय जो आहे तो फक्त वर उचलून खाली जाईल. गरज नाहीये पाय फक्त सरळ करूयात, वरपर्यंत उचलण्याची गरज नाही, पण पाय गुडघ्यात सरळ व्हायला हवा. त्याच्यानंतर जेव्हा पाय सरळ करू, टाच पुढे ढकलायची, पोट आतमध्ये खेचायची, व्यवस्थित पाय सरळ करायचा आणि मगच पुन्हा तो फोल्ड करायचा. असं ह्या पायाचं आपण 10 राऊंड करून झाले हळूहळू हळू की आपल्याला हा आपला डावा पाय घ्यायचा आहे. पुन्हा एकदा तेच गुडघ्यातून व्यवस्थित पाय खाली स्ट्रेट करायचा, पायाची बोट आतमध्ये खेचायची, पायाच्या खालच्या बाजूला स्ट्रेच येतो, पोटरीवर मांड्यांवर तुम्हाला स्ट्रेच जाणवेल ज्यावेळी तुम्ही पाय सरळ कराल. सावकाश पाय खाली ठेवायचा आहे. ह्या पायाचे सुद्धा आपण असे 10 राऊंड करून घ्यायचे. आता ह्याच्या पुढचा जो व्यायाम आहे तो पायाच्या आतला मांड्यांचा जो भाग आहे त्याच्यासाठी आहे. कारण ह्या जो मसल्स आहेत मांड्यांच्या साईडवेज हे आपल्या बॅलन्ससाठी खूप महत्वाचे असतात. बरेचदा जसं आपलं वय वाढत जातं तसं चालताना आपल्याला आपला बॅलन्स जातोय की काय, किंवा झटकन वळायचं असल्यावर तोल जातोय की काय असं वाटतं. तो जो आपला तोल जो साधला जातो तो ह्या साईडच्या मसल्सने साधला जातो. हा त्यांच्यासाठीचा व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी काय करायचंय, आणखी थोडंसं आपल्याला टोकावर येण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या या चेअरच्या पायातलं अंतर अजून वाढवायचंय आणि फक्त आपल्याला काय करायचं, आपले जे 2 गुडघे आहेत हात दोन्ही खुर्चीवर ठेवलेले हे बाहेर ढकलायचे, पुन्हा जागेवर आणायचे. पाय ज्यावेळेस गुडघे आपण बाहेर ढकलतोय, तुम्ही जर पाहिलं तर मी तळपायाच्या कडा अशा उचलत नाहीये, कडा खालीच दाबलेल्या आहेत. फक्त गुडघे बाहेर येण्याचा प्रयत्न करते, पुन्हा जागेवर आणते. गुडघे बाहेर पुश करा, पुन्हा जागेवर आणा. गुडघे किती पुश करता येतात पहा, तळपायाची कड न उचलता, आणि पुन्हा जागेवर आणा. अशा प्रकारे 10 राऊंड ह्याचे सुद्धा आपण करायचे. आणि जो 6वा शेवटचा व्यायाम पाहणार आहोत, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण जे असे खुर्चीवर बसलेले आहोत, आपले दोन्ही हात दोन्ही पायांच्या मध्ये असे जमिनीवर आणून आपल्याला टेकवायचे. जर खूप खालपर्यंत जाणे शक्य नसेल तर हाताच्या बोटांवर असं या. जर सपाट हात ठेवता येणं शक्य असतील तर ठेवा, नसतील ठेवता येणार तर बोटांच्या टोकावर असं या. तेही शक्य नसेल तर खाली काहीतरी एक उंचीचं सामान घेऊन त्याच्यावर असा हात टेकवा. ब्लॉक असेल, मोठं बुक असेल, डिक्शनरी, या टाईपमध्ये सामान घेऊन त्याच्यावर सुद्धा तुम्ही हात असं टेकवू शकता. इथे जेव्हा आपण हात टेकवतो त्यावेळी आपल्याला समोर पाहायचंय, नाक आपलं समोरच्या रेषेमध्ये, आणि आपल्याला चेस्ट आपली जी छाती आहे जमिनीच्या दिशेने खाली नेत, डोकं मात्र वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 3 म्हणत रिलॅक्स व्हायचे आणि पुन्हा आपल्याला मध्ये यायचे. आपण हे रिपीट करू शकतो पुन्हा एकदा. हँड्स डाऊन, लुक अप, लुक अप, लुक अप, डाऊन अँड अप. हे असं आपण 4 ते 5 वेळा करायचे. ह्या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्ही नक्की करून पहा, ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.